तर नमस्कार मंडळी, मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला थंडीमध्ये खाल्ले जाणारे आणि खूप असे आरोग्यासाठी पौष्टिक असे लाडू बनवणार आहे, ते पण डिंकाचे लाडू. खूप सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे, झटपट कृती आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. लाडू बघू शकता किती मस्त असा एकदम लगेच तुटतोय असा झालेला आहे आणि योग्य प्रमाणात मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर इकडे आहे ना, साहित्य काय घेतलं आहे तुम्हाला मी दाखवते. 1 वाटी तूप घेतलं आहे, 3.5 वाट्या खोबरं घेतलं आहे, खिसून घ्यायचं खोबरं. नंतर इकडे गूळ आहे तर तो 1.5 वाटी आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आहे. तर हे मी एकाच वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. आता इकडे खसखस वगैरे काय आहे, किती घेतले तर ते बघूया. आता इकडे काजू आहेत तर ते 20-25 काजू घेतलेत. बदाम आहेत ते 20-25 आहेत. मनुके 20-25. एक 3 ते 4 असे अंजीर घेतलेले आहेत कट करून. आणि नंतर तुम्ही याच्यामध्ये हवं असल्यास तुम्ही ड्रायफ्रूट्स बाकीचे पण ॲड करू शकता. इकडे 1 वाटी मी खारीक पावडर घेतलेले आहे आणि खसखस आहे तर ते 2 मोठे चमचे खसखस घेतलेले आहे. आता अर्धी वाटी तुम्ही डिंक घ्या, कारण डिंकाचे लाडू आहेत म्हटल्यावर डिंक आणि खोबरं महत्त्वाचं असतं. चला बाकीच्या आपण तर रेसिपीला सुरुवात करूया. इकडे एका कढई, जाडबुडाची कढई घ्यायची, पातळ घेतली तर सगळे जिन्नस करपतील. जाडबुडाची कढई घेतली, त्याच्यामध्ये 2 चमचे पहिली खसखस भाजून घेतली. आता याच्यामध्ये तूप वगैरे काहीच वापरायचं नाही, पहिली अशीच मोकळी भाजून घ्यायची. कलर चेंज झाला की खसखस एका वाटीमध्ये काढून घ्यायची. आता ती थंड व्हायला ठेवून द्यायची. ही सगळी जिन्नस भाजलेली आपण एकत्र करायचे नाहीत. तर इकडं आहे ना, त्याच कढईमध्ये खोबरं आहे तर ते तूप न टाकता मी भाजून घेतलं. छानसं एकसारखं मंद गॅसवर भाजून घ्यायचं. तूप आहे ना तर ते छान असं खरपूस होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. कलर आहे ना तर तो अगदीही करपवायचा नाही आणि अगदीही कच्चा वगैरे ठेवायचा नाही, नाहीतर लाडू काय होतील, खराब होतील पटकन. त्यासाठी खोबरं आपल्याला मिडियम गॅसवर जर तुम्ही भाजलं तर ते खालून काय होईल, करपेल. आणि खोबरं असं असतं की जर खाली जो खोबऱ्याचा भुगा असतो किंवा चुरा असतो ना, तो लगेच पटकन करपला जातो. म्हणून खोबरं भाजताना नेहमी कंटिन्यू भाजत राहायचं, नाहीतर काय होतं, तुम्ही तसंच जर सोडलं, दुर्लक्ष झालं तर खोबरं पूर्ण करपेल. आता इकडं आहे ना, सगळं खोबरं मी व्यवस्थित भाजून घेतलं. कलर बघू शकता असा व्यवस्थित झालेला आहे आणि खोबरं पण बऱ्यापैकी जसं पाहिजे तसं भाजलं आहे. आता हे सगळं मी काढून घेते एका ताटामध्ये, सेपरेट ताटामध्ये मोठ्या काढून घेतलं आहे आणि ते पण आता थंड व्हायला मी बाजूला ठेवून. आता कढई गरम करायला परत ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे परत तूप टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला खारीक पावडर आहे ना तर ती भाजून घ्यायची आहे. 1 वाटी खारीक पावडर घेतले. लक्षात ठेवा मी एकाच वाटीने सर्व प्रमाण घेतलेलं आहे. जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता खारीक असे असते की जी मंद गॅसवरच भाजून घ्यायची असते. जर थोडा गॅस वाढवला किंवा जास्त वेळ ठेवलं, 1-2-3 मिनटापेक्षा, तर ती खारीक पावडर करपते. आता इथे मी खारीक पावडर वापरले. तुम्ही इकडं खारीक बारीक करूनही मिक्सरमध्ये घेऊ शकता. त्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. आता इथं खारीक पावडर 2 ते 3 मिनिटे जास्त भाजलेली आहे, जास्त भाजायची नाही, नाहीतर खारीक आहे ना तर ती करपते. त्यासाठी इकडं आहे ना, परत कढई ठेवली. आता याच्यामध्ये परत आपण तूप आहे ना तर ते टाकून घेऊया. आता याच्यामध्ये मी एक 5 ते 6 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता गव्हाचं पीठ आहे तर ते भाजून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं करून मी तूप टाकणार आहे. त्यामुळं पहिलं मी 5 ते 6 चमचे तूप टाकले, नंतर गव्हाचं पीठ टाकलं 1 वाटी आणि ते आता हलवून घेणार आहे आणि चांगलं एकदम असा ब्राऊन कलर येईपर्यंत किंवा त्याचा कच्चापणा जाईपर्यंत मी हे गव्हाचं पीठ आहे तर ते भाजून घेणार आहे. आता हळूहळू याच्यामध्ये तूप पण मी ॲड करत जाणार आहे. इथे तूप कमी पडलं आहे त्यामुळे परत मी याच्यामध्ये 5 ते 6 चमचे मी तूप टाकलं आणि छान असं पीठ खमंग होईपर्यंत भाजून घेतलं. बघू शकता इकडे छान असं पीठ आपलं बऱ्यापैकी भाजलं गेलं आहे. आता हे गव्हाचं पीठ मला भाजण्यासाठी 7 ते 8 मिनटं लागली. मंद गॅसवर भाजून घेतलं, मोठ्या गॅसवर भाजून घेतलं तर ते बऱ्यापैकी किंवा सगळ्या बाजूने भाजलं जात नाही पीठ, म्हणून मी इकडं मंद गॅसवर भाजलं. आता पिठाचा कलर पण आपला चेंज झाला आहे, त्यामुळे आता हे गव्हाचं पीठ पण आपलं भाजलं गेलेलं आहे. गॅस बंद करते आणि गव्हाचं पीठ परातीमध्ये काढून घेते. ज्या परातीमध्येच आपल्याला लाडू बनवायचे आहेत त्यामुळे त्याच्यामध्येच मी खारीक पावडर भाजलेली काढून घेतली आणि
जे गव्हाचं पीठ आहे ना तर ते भाजून घेतलं आणि काढून घेतलं. आता इकडं आहे ना बाकीचे जिन्नस आपण जे ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत ना तर ते भाजायला घेऊया. 2 चमचे तूप टाकलं याच्यामध्ये. जे काजू, बदाम आणि हे होते मनुके, अंजीर ते सगळं एकत्र मी भाजून घेणार आहे. तुम्ही सूर्यफुलाच्या बिया, टरबूजाच्या बिया किंवा कोणी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकतं, पिस्ता हे पण तुम्ही टाकू शकता. आता काही जर ड्रायफ्रूट्स नाही टाकले तरीही चालू शकतं, काही गरज नाही ड्रायफ्रूट्सच पाहिजेत वगैरे अशी. कारण डिंकाच्या लाडूमध्ये महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे खारीक, गूळ आणि डिंक, खोबरं हे एवढ्या 4-5 वस्तू महत्त्वाच्या असतात. तर इकडे छान असं मनुके फुललेत बघू शकता आणि कलर पण छान आला आहे. जो काजू वगैरे आहे ना तो पण छान भाजला गेला आहे. सगळं तुपातून मी आता काढून घेते. आता याच तुपामध्ये 2 चमचे मी परत ॲड केलं तूप 2 चमचे आणि त्यामध्ये डिंक आता एकदम थोडासा असा हळूहळू करून मी भाजून घेणार आहे. एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचा, एकदम सारखा हलवत राहायचा कंटिन्यू, जेणेकरून तो आतपर्यंत चांगला भाजला जातो, चांगला फुलतो, कच्चा वगैरे असा राहत नाही. कलर पण याचा गोल्डन ब्राऊन किंवा असा गुलाबीसर आला पाहिजे. तेव्हा समजायचं की आपला डिंक वगैरे छान असा भाजलेला आहे. नायलॉनचे तांदूळ जसे भाजतात तसे हा डिंक भाजतो. तर हा डिंक भाजला आहे आता मी काढून घेते. डिंक जर तुम्ही कच्चाच ठेवला तर तो असा कचकचपणा असा खाताना लाडूमध्ये जाणवेल. त्यामुळं शक्यतो डिंक हा चांगला भाजून घ्यायचा. हवं असल्यास तुम्ही हाताने असं चुरून बघा आतपर्यंत भाजला गेला आहे का नाही. आता चला बाकीचे जिन्नस आहेत तर ते आपण बारीक करायला घेऊया. डिंक मी भाजून घेतला, थंड करून घेतला आणि खसखस पण माझी थंड झाली आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये खसखस आणि मी डिंक आहे तर तो बारीक करून घेतला. छान असा बारीक झालेला आहे, असा मोठा ठेवू नका, बारीकच शक्यतो करून घ्या. तर हा अशापैकी बारीक झाला आहे. आता हा मी परातीमध्ये काढून घेते ज्याच्यामध्ये मला लाडू वगैरे बनवायचे आहेत ते. चला आता ड्रायफ्रूट्स वगैरे आपण बारीक करून घेऊया. तुम्ही आता ड्रायफ्रूट्स इथे ना सुरीने कट करून घेऊ शकता, खिसून घेऊ शकता, असंही करून घेऊ शकता. तर मी इकडं ड्रायफ्रूट्स भाजून घेतले आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी ओबडधोबड भाजून बारीक करून घेणार आहे. जास्त पण बारीक नाही, जास्त पण मोठं नाही. कारण लहान मुलं असतात आणि ते काय करतात, कुणाला बदाम आवडत नाही, काजू असं असतं, त्यामुळे ते काढून टाकतात लगेच आणि डिंकाचे लाडू खायला ते टाळाटाळ करतात. म्हणून मी असं बारीक करून घेतलं जेणेकरून त्याच्यात दिसू नाही. तर इकडं आता खोबरं वगैरे पण छान असं आपलं गार झालं आहे आणि बघू शकता अगदी कुरकुरीत असं झालं आहे. हातानेच हे बारीक करून घेणार आहे कारण ते दाताखाली असं खोबरं आलं ना तर खूप सुंदर असं लागतं. त्यासाठी बघू शकता बारीक असं भारी झाले. आता हे मी परातीमध्ये काढून घेते. खोबरं पण छान असं बारीक करून घेतलं. आता हे जिन्नस आहेत ना सगळे आपण एकत्र करून घेऊया. गव्हाचं पीठ आहे तर ते आपल्याला सगळ्याला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चला आता परात बाजूला ठेवली. आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे गुळाचा पाक करणे. गुळाचे पाक करताना मी इकडे 2 चमचे तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये हा गूळ घेतलेला आहे. 1.5 वाटी गूळ आहे तर तो चांगला आता भाजून घ्यायचा आहे. चांगला आता सगळं बारीक वगैरे करून घेणार आहे मी, भाजून घेणार आहे. गुळाच्या फोडी वगैरे असेल, समजा गुळाचे खडे राहिले असेल ते पण फोडून घ्यायचे. आता छान असा गूळ तुपामध्ये मी भाजून घेणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये राहिलेलं जे तूप आहे तर ते मी याच्यामध्ये सर्व ॲड करणार आहे. तुम्ही हवं असल्यास तूप जर नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये पण गुळाचा पाक बनवू शकता. तसे पण लाडू खूप छान होतात, काही विषय येत नाही असं मला तर वाटतं. तुम्ही एकदा नक्की तसे पण ट्राय करून बघा किंवा मी पण तुम्हाला परत तसे लाडू बनवून दाखवेन. आता आपला गुळाचा पाक झाला आहे कसं ओळखायचं, एकदम कंटिन्यू हलवत राहायचं आणि असा फेसाळल्यासारखा जेव्हा गुळ आपला होईल तेव्हा समजायचं आपला गुळाचा पाक झालेला आहे. गॅस बंद करून घ्यायचा आणि हा गुळाचा पाक आपण जे मिश्रण आपण सगळं बनवून घेतलं होतं खारीक पावडरचं तर ते आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि गुळाचा पाक एकदम गरम असतो, एकदम असा चटका बसतो, त्यामुळं जे आपल्याकडं हलवायचा आहे चमचा त्यानेच तो छान असा मिक्स करून घ्यायचा आणि गूळ सगळीकडे लागला पाहिजे अशा दृष्टीने हलवून घ्यायचं. आता गरम गरम असतानाच हे मिश्रण आपण हाताने चांगलं सगळीकडे लावून घ्यायचं आहे गुळाचं. तर
गुळाचा पाक व्यवस्थित सगळीकडे लागला आहे. आता तुम्ही थंड व्हायची वाट बघायची नाही. गरम गरम चटका बसतो, पण लाडू पण पटकन वळले जातात, पटकन होतात. कारण एकटं असल्यावर खूप वेळ लागतो त्यासाठी, म्हणून मी गरम गरमच लाडू आता बनवायला घेते. तर छान असे गरम गरम लाडू बनवायला घेते. बघू शकता अगदी हातात घेतल्यावर लगेच वळले जात आहे. अशा प्रकारे मी गरम गरम सगळे डिंकाचे लाडू वळून घेतले, जेणेकरून नंतर आहे तर तो आपल्याला एकटीला जास्त असा ताप पडणार नाही जेव्हा पाक थंड होतो तेव्हा. तर छान असे डिंकाचे लाडू झालेले आहेत. बघू शकता अगदी लाडू हाताने असा मोडला ना तर खूप सुंदर असा लगेच वळतो, अजिबात चोरा होत नाही, अजिबात कठीण वगैरे होत नाहीत आणि अगदी महिनाभर टिकतील असे डिंकाचे लाडू आपले तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन रेसिपी घेऊन पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.